महासागर न्यूज. नमस्कार मित्रांनो, दैनिक महासागरच्या माध्यमातून आपण पाहतोय की आजच्या बातम्यांचा आढावा. खरं तर आपणास आम्ही सांगू इच्छितो की दैनिक महासागर हा 18 जिल्ह्यामध्ये सातत्यानं गेल्या 56 वर्षापासून प्रकाशित होणारं दैनिक आहे. आणि ह्या 18 जिल्ह्यांमध्ये ज्या घडामोडी आहेत त्या आम्ही आज आपणास दाखवतोय. खरं तर आज दैनिक महासागरच्या आपणास जवळपास बघायला गेलं तर दैनिक महासागर जर तुम्हाला पेपर विक्रेत्याकडून भेटला नाही तर तुम्हाला गुगलवरती देखील आपला पेपर ई पेपर आपल्याला भेटू शकतो. त्याचबरोबर महासागर दैनिक महासागरचं न्यूजपेपरचं ई पेपरचं ॲप्लिकेशन देखील आहे. आज आपण पाहूया की महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडी काय आहेत. बघायला गेलं तर आज दिनांक 18 मार्च 2026 आज प्रमुख पहिल्या पेजवरती, मुंबईच्या पहिल्या पेजवरती एक महत्त्वाची बातमी अशी आहे की एस टीमध्ये मेगा भरती होणार आहे. जवळपास 17,742 या कंत्राटी पदाची ही भरती होणार आहे. याच्यामध्ये वाहक आणि चालक अशा दोघांचीही ही भरती होणार आहे. खरं तर एकीकडे बेरोजगारी वाढत असताना रोजगाराची कुठेतरी संधी मिळाली हे आनंदाची बाब आहे. त्याचबरोबर सध्या आपण पाहतोय की युद्धजन्य परिस्थिती असताना 8 ते 10 दिवसात परिस्थिती सुधारेल असं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. खरं तर ज्या पद्धतीने गॅसचा पुरवठा जो व्यावसायिक गॅसचा पुरवठा कमी झालेला आहे त्याच्या माध्यमातून हे त्यांनी एक दिलासादायक वृत्त आहे की 8 ते 10 दिवसात परिस्थिती सुधारेल. त्याचबरोबर आपण पाहतो की आमचे नाशिकचे निवासी संपादक जयंत महाजन सर यांनी अतिशय सुंदर असा एक लेख लिहिला आहे. म्हणजे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीवरती इराणच्या अफलातून खेळीने तात्या भांबवले हा जो आहे लेखस्तंभ नक्कीच तुम्ही वाचा. अतिशय सुंदर हा लेख लिहिला आहे आणि थर्ड अंपायर असं त्यांचं एक कॉलम चालतं, त्याच्यामधील हे पेपर आहे. आणि त्याच्यानंतर आपण मुंबईची दुसरी बातमी पाहायला गेलं तर एस टी कर्मचाऱ्यांसाठी लालपरीचा मोठा निर्णय. निवृत्तीनंतर पत्नीसह वर्षभर मिळणार मोफत सफारी. म्हणजे जरी त्यांचं रिटायरमेंट झालं एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं तरी देखील त्यांना निवृत्तीनंतर पत्नीसह वर्षभर आता मोफत सफारी मिळण्याची बातमी आपण मुंबईवरून पाहतोय. त्याच्यानंतर सध्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे म्हणजे घरगुती LPG गॅसचा वापर जे आहे त्या संदर्भामध्ये सध्या सगळीकडे काळा बाजार सुरू आहे आणि अशातच घरगुती LPG गॅसच्या अवैध वापराविरोधात कारवाई देखील उभी केली आहे. आणि ही बातमी येते आमच्या अकोल्याच्या एडिशनमधून. अकोला वाशिमच्या प्रतिनिधीने ही बातमी दिली आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की देसाईगंज जे आहे तिथली एक बातमी इथे येते. जसं त्या ठिकाणी घनचक्र व्यवस्थापन डेपोला लागलेली आग परिसरात टाकण्यात येत आहे, गरम राखेमुळे तर नाही ना असा प्रश्न तेथील जनतेने विचारलाय. कारण गरम राख टाकल्यामुळे तेथील घनचक्रानं पेट घेतलाय आणि त्या ठिकाणी बरंच नुकसान झालंय अशी हे आमच्या देसाईगंज मधली बातमी आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की पालघर जे एडिशन आहे आमचं, पालघरवरनं देखील आमचे जे त्या ठिकाणचे संपादक आहेत, निवासी संपादक, त्यांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. आमदार स्नेहा दुबे पंडित यांचा सभागृहात घणाघात. फडणवीस यांची कठोर कारवाईची घोषणा. म्हणजे एक अशी बातमी आहे की सभागृहाचं कामकाज जे आहे त्यामध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सभागृहात हा घणाघात केला आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय की सध्या मुंबई आणि परिसरामध्ये अतिशय उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यालाच अनुसरून पालघरमधून बातमी येते. उष्णतेचा वाढता कहर, जिल्ह्यातील शाळा भरतायत सकाळच्या सत्रात. कारण सध्या शाळेचा वेळ देखील कमी केलाय, कडक ऊन पडतोय, लहान मुलं आहेत, लवकर सुट्ट्या लागणार आहेत. यालाच अनुसरून शाळेने देखील आता एक निर्णय घेतला आहे की शाळांच्या विद्यार्थ्यांचा जो शाळा सुटण्याचा टायमिंग आहे ते उशिरा होत असल्यामुळे भर उन्हात ते नाही सुटायला पाहिजे. त्या अर्थानंच आता उष्णतेचा वाढता कहर, जिल्ह्यातील शाळा भरतायत सकाळच्या सत्रात अशी बातमी आपण पाहतोय पालघरवरून. म्हणजे ही नाशिकची बातमी आहे. पत्रकार साहित्यकच खरे समाजसेवक असं नरेश महाजन सांगतायत. सावराराम तिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला होता आणि त्यानिमित्त की नाशिकला पत्रकार साहित्य हेच खरे समाजसेवक असं नरेश महाजन यांनी म्हटलं आहे. आणि आपल्या नाशिकच्या एडिशनमधली ती बातमी आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय नाशिकची दुसरी एक बातमी येते ते म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. कैलास बोरसे यांची मागणी आहे तसं निवेदन त्यांनी दिलेलं आहे. तर बघायला गेलं तर या अधिवेशनामध्ये शासनाने कर्जमाफी केली पण त्याच्यावरती काही अटी-तटी टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर पात्र शेतकऱ्यांनाच ही कर्जमाफी मिळेल असा उल्लेख केला. त्याच्यामुळे सर्वच शेतकरी यामध्ये पात्र होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता केली आहे. ही नाशिकची बातमी होती. त्याच्यानंतर पूर्ण राज्याची अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे काल आपण पाहिलं की एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते आणि अधिवेशन सोडून
त्यांनी दिल्लीवारी केली होती, त्यालाच अनुसरून ही बातमी आहे. अधिवेशन सोडून शिंदेची दिल्लीवारी, मोदी सोबत 1.5 तास चर्चा, अशी ही बातमी आहे. आणि त्या चर्चेचं फलित आज आपण पाहतो की शिवसेनेला जवळपास 2 मंत्रिपद त्यांच्या याच्यात खात्यात जाऊ शकतात, 2 मंत्रिपद त्यांना भेटू शकतात, असं आज त्यांचं फलित देखील आहे. त्याचनंतर मुंबईसह महाराष्ट्राची महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यात 6,000हून अधिक प्राध्यापक भरती लवकरच करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे ही घोषणा केलेली आहे माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी. तर ही एक दिलासादायक बातमी आहे. त्याचबरोबर अमरावतीवरून एक बातमी येते, अमरावतीच्या एडिशनमधून. आमसभेत शहर स्वच्छतेवरून वादंग झालेला आहे त्या ठिकाणी. कारण जे आमसभा आहे त्याच्यामध्ये शहराची जी वाढती दुर्गंधी आहे त्याला अनुसरून ही बातमी दिसते. त्यालाच पाहून आपण पाहतो की अकोला एडिशनमधून दुसरी बातमी येते की रामनवमी उत्साहात संपन्न झाली आहे. त्या ठिकाणी जवळपास रामनवमी निमित्त उत्साहात 50,000 लक्ष्मीनारायण मूर्तीचं होणार वितरण, असं एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे. त्याचबरोबर अकोल्यावरून दुसरी बातमी येते ते म्हणजे जिल्हा रोजगार केंद्रातर्फे प्लेसमेंट ड्राईव्ह, 18 पदांसाठीची ही भरती होणार आहे. आणि पाहायला गेलं तर दुसरी बातमी आपण पाहतोय की चंद्रपूर जिल्ह्यातून येते. धुग्गूस शहरात मोकाट कुत्र्यांचा हौदोस, नागरिक भयभीतीत. त्याचबरोबर प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असल्याचं यात सांगण्यात आलं आहे. मोकाट कुत्र्यांमुळेच हे होतं, ज्या पद्धतीने नागरिकांना त्रास होतो त्यालाच अनुसरून ही बातमी आहे. बघायला गेलं तर आमच्या 18 जिल्ह्यातील बऱ्याचशा बातम्या ज्या आहेत, पण प्रमुख बातम्यांचा आढावा आम्ही आजच्या या सत्रामध्ये घेतलेला आहे. त्यामुळं खरं बघायला गेलं ज्यांना दैनिक महासागरची प्रत विक्रेत्याकडून भेटली नसेल तर त्यांनी कृपया आमचा ई-पेपर पाहावा. आणि ई-पेपरमधील काही बातम्या आम्ही दररोज याच वेळी तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या सत्रात. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.